कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावचे माजी सरपंच जितेंद्र भोसले यांनी घर बांधून देतो असे सांगून 4,80,000 रुपये घेतले, मात्र घराचे बांधकाम केले नाही। माझी फसवणूक करणारे जितेंद्र भोसले व त्यांच्या सहकार्यावर फौजदारी कारवाई न झाल्यास 26 जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा कल्पना आनंद चव्हाण यांनी दिला आहे। याबाबतचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। नमस्कार, माझं नाव कल्पना आनंद चव्हाण आहे। मी मूळ गाव माझं नागझरी आहे, पण कायमची राहायला मी मुंबईला असते। तर नागझरी गावात मी माझं घराचं बांधकाम करण्याचं ठरवलं होतं। त्या निमित्ताने मी जे गावचे माजी सरपंच आहेत जितेंद्र ज्ञानू भोसले यांच्या तोंड ओळखीमुळे त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुम्ही द्या घर बांधण्याचं काम। तेव्हा त्यांच्याकडे मी माझ्या घराचं काम त्यांना दिलं होतं। त्यांनी सांगितलं होतं मला 3 महिन्यात तुमचं काम करून देणार आहे। हा त्यांचा करारनामा त्यांच्या घरामध्येच हा लिहिला होता, इथे त्यांची सही पण आहे। त्यांनी 5.5 लाखामध्ये मला पूर्ण घराचं बांधकाम करून देणार असं सांगितलं होतं, पण 2 वर्ष झालं त्यांनी काय माझ्या घराचं काम केलंच नाही। ते आणि त्यांचे ठेकेदार कोण आहेत राजू काकडे, ह्या दोघांनी मिळून माझी 5.5 लाखाची फसवणूक केलेली आहे। मी त्यांना एका वर्षाच्या आतमध्येच 5 लाख रुपये रोख रक्कम दिलेले, ती पण सगळी ऑनलाईन पेमेंट आहे। माझं जे रक्कम मी त्यांना दिली त्यांच्या जितेंद्र भोसलेच्या मोबाईलवरती ट्रान्सफर केलेले आणि राजू काकडे यांच्या सगळ्या वंशांनी। ह्या दोघांनी माझं काही काम करून दिलं नाही। वर्षभर माझं घराचं काम रखडून ठेवलं होतं। त्याच्यानंतर मग मी रेहमतपूरला पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली। 2 वर्ष माझ्या घराचं काम बंदच होतं। मी विधवा महिला आहे आणि मी कर्ज काढून माझ्या घरावरती लोन काढून मी हे पैसे उभे केले होते। त्याचा हप्ता मला भरावा लागतो महिन्याला। माझ्या घरी कोण कमवतो नाही। त्याच्यानंतर मी रेहमतपूर पोलीस स्टेशनला मी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीचा पण माझ्याकडे हा जबाब नाही, पण त्यांनी काहीच झालं नाही। कारण ही जी तक्रार लिहून घेतली माझ्याकडून त्यांच्याविरुद्ध, ते पोलिसांनी पण काही केलं नाही। परत मग नंतर 1 वर्षानंतर मी कंटाळून मुंबईची कामगार घेऊन आली। परत नव्याने काम दुसरं मी सुरुवात केली। परत त्या माणसाला मी दुसरे वेगळे पैसे दिले आणि माझ्या स्वतःच्या खर्चाने मी हे नवीन बांधकाम चालू केलं। आणि घर पूर्ण केल्यानंतर मी त्यांना विचारलं परत, ते काय बोलले मी देतो करून, पण अजूनपर्यंत त्यांनी काय दिलं नाही पैसे माझे पूर्ण। आणि माझं घराचं काम पण केलेलं, माझी फसवणूक केलेली आहे। हा माणूस खूप लबाड आहे, खूप खोटाड आहे। त्याच्या घरात मी जाऊन 4 माणसं घेऊन बैठक घेतली होती। सगळ्यांसमोर तो बोला की मी देतो करून, पण त्याने काय काम केलं नाही आणि माझे पैसे परत दिले नाही। मी गोसावी समाजाची विधवा महिला आहे। तुम्हाला न्याय मिळावा आणि हा जितेंद्र ज्ञानू भोसले यांच्या विरुद्ध काय ती योग्य ती कारवाई व्हावी। तक्रारीची दखल कोणी घेतली नाही समजा आणि हे जितेंद्र भोसले यांच्यावर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर मी 26 जानेवारी 2026 रोजी कलेक्टर ऑफिसच्या इथे जिल्हा सातारा इथे मी आमरण उपोषणाला बसणार आहे।